नमस्कार आणि वेलकम. मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला तुमचं परत एकदा मी स्वागत करते. तर आजचा विषय पण खास आहे आणि त्यासाठी पाहुणे पण खास आहेत, ज्यांनी केवळ बांधकाम क्षेत्रातच काम नाही केलंय तर समाज कार्यासाठी पण त्यांनी समाजाचं पण काहीतरी देणं आहे याचं भान सुद्धा ठेवलंय. सो मी त्यांचं स्वागत करते. येस, आजचे आपले पाहुणे आहेत अमोद दुर्वे सर. नमस्कार सर, वेलकम. अमोद सर हे गेल्या 25 वर्षांपासून कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहेत. त्याचप्रमाणे ते NGO साठी सुद्धा काम करतात आणि लेट्स बीज कनेक्ट नावाचा एक नेटवर्किंग ग्रुप सुद्धा त्यांनी फॉर्म केलाय प्रिया गोखले यांच्याबरोबर. सो आज आपण आजच्या एपिसोडमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहे की कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये येणारे चॅलेंजेस कसे होते, पूर्वीचं कन्स्ट्रक्शन फील्ड आणि आत्ताचं काय चेंजेस झालेत, आणि लेट्स बीज कनेक्ट या नेटवर्किंग ग्रुपबद्दल, शिवाय NGO साठी ते काम करतात, या सगळ्यांबद्दल आपण आज बोलणार आहे. तर एपिसोडला सुरुवात करूया. हो, नक्की. सर, तुमची कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये करिअरची सुरुवात कशी सुरू झाली? मी 1992 साली MITतनं पासआउट झालो, BE सिव्हिल झालो. त्याच्यानंतर मला पहिल्यापासून व्यवसायच करायचा होता. मी मग 2 वर्ष अनुभव घेतला. एक महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून कोल्हापूरची कंपनी आहे रोड्स मधली, त्यांच्याकडे 1 वर्ष काम केलं रोड्स हायवेज मधलं काम शिकण्यासाठी. आणि दुसरं एक आर्किटेक्ट आहेत, आर्किटेक्ट सातबाई म्हणून, तर त्यांच्याकडे मी त्यांच्या एका बिल्डिंगच्या प्रोजेक्टवर शिकण्यासाठी म्हणून काम केलं. त्याच्यानंतर 2 वर्षांनंतर 94 साली मी स्वतःची एक छोटीशी फर्म काढली, लक्ष्मी कन्स्ट्रक्शन नावाची. तिकडे मी छोटी मोठी कामं चालू केली, मेंटेनन्सची कामं, नंतर मग एक्सटेन्शन, रिनोव्हेशन, मग थोडं एक स्टेप पुढे बंगले, असं प्रवास चालू झाला. त्याच्यानंतर मग खरं अर्थाने म्हणजे ज्याला म्हणतात की काहीतरी काम चालू झालं या दृष्टिकोनातनं 1997 साली मला पहिला म्हणजे ब्रेक मिळाला. मी एल्प्रो इंटरनॅशनल फॅक्टरीचं काम मला मिळालं. नंतर TVS सुंदरम चं फॅक्टरीचं काम मिळालं पिंपरीला, आणि CTR नगर रोडला जी फॅक्टरी आहे त्यांचं काम मिळालं. तर हे त्यावेळेला एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल. टर्निंग पॉइंट म्हणजे एक स्टेप वर असं हे. मग तेव्हा 2-3 वर्ष ती चांगली गेली मला. मग इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं चाकणला LPG बॉटलिंग प्लांटचं मी काम केलं चाकण शिक्रापूरला, आणि लोणी काळभोरला इंडियन ऑइलच काम केलं. तर तेव्हा मग थोडंसं इंडियन ऑइल एक चांगला क्लायंट होता माझा, की इट इज वन ऑफ द फॉर्च्यून 500 कंपनीज. मला कन्स्ट्रक्शनचं घरचं काही जे बरेचशा लोकांना बॅकग्राऊंड असतं तसं मला काही नव्हतं. माझे वडील रिअल इस्टेट वगैरे मध्ये होते, आणि पण असं डायरेक्टली असं काही कन्स्ट्रक्शन मधलं नव्हतं. पण ते मी इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर 2000 साली एक ब्रेक झाला. 2000 ते 2002 पर्यंत जरा रफ पॅचच गेला, कामं नव्हती काही, थोडेसे सेटबॅक मिळाले. पण 2003 साली मी परत जोमानी परत उभं केलं सगळं. 2003-04 परत कामं चालू केली. मग त्यानंतर बंगले. मग त्याच्यानंतर तो ट्रेंड असं चालवलं की इन्स्टिट्यूट्स, मॉडर्न कॉलेज, इन्सर्च कॉलेज, इन्सर्चची लॉ कॉलेजची बिल्डिंग ती केली. तिकडे आर्किटेक्ट नचिकेत आणि जेयू पटवर्धन. ती पण आज पुण्यात बघण्यावर किती लोक नेहमी म्हणतात की सिम्पल डिझाईनपेक्षा त्याच्यात व्हेरियस, त्याच्यामध्ये बरेच म्हणजे एस्थेटिकली लुक चांगले आहेत त्याचे. नंतर मॉडर्न कॉलेज केलं, त्यांचं ऑडिटोरियम केलं. नंतर इकडे एक ख्रिश्चन ट्रस्ट आहे UBS बिबवेवाडीला, त्यांचं काम केलं. पब्लिक ट्रस्ट वगैरे ह्यांची कामं जास्त चालू आली. जनसेवा फाउंडेशनचं केलं, म्हणजे जनसेवा फाउंडेशन NGOच आहे, त्यांचं एक काम केलं. अशी NGO म्हणजे पब्लिक ट्रस्ट आणि म्हणजे काय म्हणतात संस्था, ह्यांची कामं जास्त. कॅम्प एज्युकेशन सोसायटीचं केलं, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, हे जास्त मी कॉन्सन्ट्रेट केलं त्याच्यावर. आणि तशा टाईपची मिळाली पण एक NSDL ची बिल्डिंग. माझा मित्र एक धनंजय सावकार म्हणून, तर त्यांनी आणि आम्ही NSDL ची बिल्डिंग केली म्हाळुंग्याला. तिकडे फॉर्च्यून हिंजेवाडीला फॉर्च्यून एक्झॉटिका नावाचं हॉटेल केलं.
असं बऱ्याच तो व्हरायटी मी खूप हँडल केली आणि सगळ्या प्रकारची कामं केली की नुसतं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन नाही, रोड्स मध्ये पण मला अनुभव आहे, रोडची पण केली, नंतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची केली. मला फक्त टेम्पलचं करायचं राहिलं, मला ते करण्याची इच्छा आहे की एखाद्या मंदिर बांधायचं किंवा एखादा चर्च किंवा असं मी केलेलं नाही, तर ते मला करायची इच्छा आहे. तुमच्या फ्युचर प्लॅन्स मध्ये म्हणजे एक बकेट लिस्ट मध्ये 3 सालानंतर माझी पहिली फर्म मी बंद केली. 2003 साली मी स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन ही फर्म चालू केली. पहिल्यापासून स्वामी समर्थांचं होतं, मला भक्त आहे मी त्यांचा. ती फर्म कंटिन्युअसली आतापर्यंत मी रन करत राहिलेलो आहे. त्याच्यामध्ये बरीच लोक कॉन्टॅक्ट मध्ये आली, वेगवेगळ्या फील्ड मधली लोक कॉन्टॅक्ट मध्ये येतात की ह्या फील्डचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही अगदी लेबर पासून ते क्लायंट पर्यंत बरीच फळी असते की जिकडे सगळ्या टाईपची लोक तुम्हाला मिळतात. एज्युकेटेड पण मिळतात, अनएज्युकेटेड पण मिळतात, म्हणजे त्यांच्याशी डील करायला लागतं. हे सगळं ते एक चॅलेंजिंग असतं. ते एक चॅलेंजिंग असतं. म्हणजे त्यांच्याशी डील करताना तुमचे स्वभावातले पण व्हेरिएशन्स ठेवायला लागतात तुम्हाला. आर्किटेक्टशी बोलताना वेगळं बोलायला लागतं आणि लेबरशी बोलताना वेगळं बोलायला लागतं. जसं आता आपण बोललो की चॅलेंजेस बरेच, म्हणजे खालच्या फळीपासून वरच्या फळीपर्यंत तुम्हाला सगळ्यांना हँडल करावं लागतं. तर अशा पद्धतीने चॅलेंजेस या फील्डमध्ये कसे तुम्हाला येत गेले आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन कसं काढत गेला? प्रत्येक प्रोजेक्ट हा वेगळा आहे आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. कधी आपण जे अँटिसिपेट केलेलं असतं की आपण विचार केला असतं की असं सगळं आयडियली होईल, तसं आयडियली कुठल्या गोष्टी होत नसतात. त्या वेळेला लेबरचे प्रॉब्लेम किंवा कुठल्या मटेरियल काही मिळत नाही किंवा अजून क्लायंटची काही मतभेद होतात, काही अपेक्षा वेगळ्या असतात क्लायंटच्या किंवा काही पेमेंटचे काही प्रॉब्लेम येतात, तर त्या वेळेला ते प्रॉब्लेम सिच्युएशन तुम्हाला हँडल करायला लागतं. या कन्स्ट्रक्शन फील्ड मधले ट्रेंड्स खूप बदलत चाललेत. आधीचे ट्रेंड्स म्हणजे 15-20 वर्षापूर्वीचे ट्रेंड्स वेगळे होते आणि आताचे टोटली डिफरंट आहेत. बरोबर, त्याबद्दल काय सांगा? आम्ही जेव्हा काम चालू केलं 20-25 वर्षापूर्वी, तेव्हा एवढे चॅलेंजेस नव्हते, लेबरचे पण काही इश्यू नव्हते, नंतर क्लायंट्स पण बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड होते. आता एक तर कॉम्पिटिशन प्रचंड आहे. गुगल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, सोशल मीडिया ह्याच्यामुळे एक्सपोजर, प्रत्येक माणसाला एक्सपोजर प्रचंड आहे आणि त्याला ते इन्फॉर्मेशन ऍट द फिंगर टिप्स असल्या कारणाने त्यांना सगळ्या कुठल्याही गोष्टींची, मटेरियलची कॉस्ट किंवा हे कॉस्ट किंवा कनेक्टिव्हिटी ही प्रचंड झाल्यामुळे कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे खूप. कामातले मार्जिन्स पण सगळ्याच धंद्यांमधले मार्जिन कमी झालेले आहेत. नुसतं कन्स्ट्रक्शन नाही, प्रत्येक धंद्यामधले मार्जिन्स कमी झालेले आहेत. आणि लॉयल्टी नावाची गोष्ट, काही क्लायंट जे रेप्युटेशन ऑफ क्लायंट वगैरे असं काहीच राहिलेलं नाही. आज तुम्हाला एका क्लायंटनी काम दिलं तर पुढच्या दिलंच नाही, तुम्ही चांगलं परफॉर्म करून पण ठीक लॉयल्टी नाही राहिली. देयर आर व्हेरियस फॅक्टर्स लाईक कॉस्ट आहेत किंवा त्याला ही कॅन गेट अ बेटर पर्सन. एक लोक काय करतात, एक 4 म्हणजे जसं म्हणतात ना की 4 लोक मुद्दामून ठेवतात त्यांच्या आपापसामध्ये पण कॉम्पिटिशन ठेवायला. जसं हा युज्युअल ट्रेंड आहे की एकालाच देत नाही, एकाची मोनोपोली होऊन देत नाही. तर तो एक विषय. आणि टेक्नॉलॉजी आजकाल सॉफ्टवेअर्स आणि हे इतके आले की आता आम्ही 25 वर्षापूर्वी आम्हाला कॉलेजमध्ये जस्ट कम्प्युटर होता, तरी पण आम्ही हे सगळं एक्सेल किंवा ऑटोकॅड किंवा हे आम्हाला लागतं. पण आता नवीन नवीन सॉफ्टवेअर झालेले आहेत, पॉवर प्ले किंवा हे इम्प्लिमेंट करणं. जर तुम्ही ते शिकलात, नवीन आता ती हायराईज बिल्डिंगची टेक्नॉलॉजी आलू फॉर्म वगैरे, ती आता शिकणं भाग आहे. कारण की आता हे छोटे स्ट्रक्चर्स, बंगले आता कोणी आउटडेट झालेले सगळ्या गोष्टी. टेक्नॉलॉजी इज रॅपिडली ग्रोईंग आणि इनोव्हेट ऑर पेरिश, बाकी काही नाही. सो दॅट इज द, इफ यू डोंट लर्न न्यू थिंग्स एव्हरी डे इन युअर फील्ड, यू आर आउटडेटेड. बरोबर. तुम्ही म्हटलं की मी तेच करत राहणार, तर ते गेलं. आणि सगळ्याच गोष्टींमध्ये ऍप्लिकेबल आहे ऍक्च्युअली, सगळ्या गोष्टींमध्ये ऍप्लिकेबल, सगळ्या फील्डमध्ये येते. आता ट्रेंड असं पण झालंय की अनेक लोकांकडनं एखादी रिक्वायरमेंट असेल कुठल्या प्रोजेक्टची, तर एस्टिमेट्स घेतात, 4 लोकांना बोलवतात आणि मग ओळखीच्या माणसाला देतात
त्या रेटवर आणून त्याला देतो. म्हणजे इट इज प्री डिसाइडेड. तर रिसेंटली तुम्ही बिल्डर्स नेटवर्क मॅगझिन हे एक मॅगझिन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एस्टिमेशन या टॉपिकवर आर्टिकल सुद्धा लिहिलंय आणि ते पब्लिश झालंय. तर त्याबद्दल काय सांगाल? ते आर्टिकल आता रिसेंटली बिल्डर्स नेटवर्क मॅगझिन मध्ये पब्लिश झालंय. तर त्याच्यामध्ये मी म्हणजे त्या आर्टिकलमध्ये असं एक ब्रीफ तुम्हाला समरी सांगतो की कुठलंही काम करताना कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुठल्या वेंडरला किंवा कुठल्या बिल्डरला ज्या क्लायंट किंवा जो आर्किटेक्ट जो सिलेक्शन करणारा जो माणूस आहे त्याला काय काय क्रायटेरिया बघायला लागतात. फॉर एक्झाम्पल त्याचे प्रिव्हियस ट्रॅक रेकॉर्ड, त्याचे प्रिव्हियस उभी केलेली कामं, वर्क ऑर्डर्स, जर कॉन्ट्रॅक्टर असेल तर वर्क ऑर्डर्स, बिल्डरचं तर वेगळं आहे त्यांचं. नंतर इन्कम टॅक्स रिटर्न, बॅलन्स शीट, नंतर काही आर्बिट्रेशनची काही केसेस आहेत का, ब्लॅकलिस्टेड आहे का कुठे, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर कारण की ट्रेंड बरेचसे असतात, लोक देताना एस्टिमेट एक देतात आणि जेव्हा प्रोजेक्ट फिनिशला येतो त्यातला मेन क्रक्स असा आहे की लोक जेव्हा फिनिशला येतो तेव्हा समजा 1 कोटीचं किंवा 2 कोटीचं काम येतं ते जातं 3 कोटी आणि 4 कोटीला असे पण होतात. आणि मग क्लायंट, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं. क्लायंटचं ओव्हर बजेटिंग झाल्यामुळे कम्फर्टेबल राहत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्ही एस्टिमेशन अॅक्युरेट कसं करायला पाहिजे, कारण की देताना लोक एस्टिमेट देतात, कॉन्ट्रॅक्टर्स एस्टिमेट देतात, पण आर्किटेक्ट पण नुसतं ड्रॉइंग काढून देतात. अशी किती आर्किटेक्ट किंवा कन्सल्टंट आहेत की जे अॅक्युरेट एस्टिमेशन देतात. त्या एस्टिमेशनला खूप महत्व आहे. कारण नाही तर मग काय होतं की जेव्हा ते प्रोजेक्ट संपायची वेळ येते, कुठलाही पब्लिक ट्रस्ट असो, बिल्डिंग असो, कुठलाही प्रोजेक्ट असो, रिनोव्हेशन असो, कुठलंही, ते तिकडे एंडला क्लायंट कडे ॲम्पल पैसा असेल आणि त्याला इन्क्लिनेशन असेल खर्च करायचं, जरी पैसा असेल तरी पण तो काय इरिटेट का होतो की अरे मी हे 5 रुपये एस्टिमेट दिले आणि झालं 7 रुपये, असं बरेचशा वेळेला होतं. त्याच्यासाठी त्याच्यावर ते आर्टिकल लिहिलं. आणि मग बरेचशा वेळेला तुम्ही बघता की मग प्रोजेक्ट थांबायला लागतात किंवा मग इसेन्शियल गोष्टी ओव्हर बजेटिंग झाल्यामुळे मग बँकांकडे पळायला लागतं. मग त्याच्यासाठी हे प्रिकॉशन काय घ्यायच्या, हे त्या आर्टिकलचं मेन क्रक्स आहे. मस्त, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि प्रत्येकाला हे पोचलं पाहिजे, म्हणजे पोचलं पाहिजे. कारण की तो एक समन्वय साधला गेला पाहिजे आर्किटेक्ट, कन्सल्टंट, क्लायंट आणि जो करणारा वेंडर, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर कोण असेल तो, की त्यांना ते फ्लो क्लायंट, शेवटी क्लायंट सॅटिस्फॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही नुसतं चांगलं छान छान ड्रॉइंग काढून दिलं म्हणजे आर्किटेक्टचं काम संपत नाही. तुम्ही नुसतं काम चांगलं केलं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं काम संपत नाही. किंवा कन्सल्टंटचा रोल ह्याच्यामध्ये व्हायटल असतो. आणि मग क्लायंटला गाईड करायला पाहिजे, तर त्याच्यावर ते आर्टिकल आहे. मस्तच, फारच छान. सो मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ह्याची लिंक देते. सो कोणाला हे आर्टिकल वाचायचं असेल तर नक्की त्या क्लिकवर जाऊन तुम्ही वाचू शकता. तुम्ही कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये इतके वर्ष काम करताय आणि या सगळ्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा तुम्ही एनजीओ साठी सुद्धा काम करताय, तर त्याबद्दल काय सांगाल? एनजीओ साठी मी आता जवळजवळ 20 वर्ष मी काही एनजीओशी निगडीत आहे. पहिल्यांदाच चालू कसं झालं, डेफेंडम एक शाळा आहे आमची, CR रंगनाथन म्हणून, तर तिकडे जाणं येणं माझं काहीतरी कामासंदर्भातच चालू झालं. त्याच्यानंतर मग त्या एनजीओशी माझं काम चालू झालं. एक काहीतरी आपण समाजासाठी रिपे बॅक काहीतरी करायला पाहिजे प्रत्येकाने, असं एज्युकेटेड लोकांमध्ये एक भावना असते. तर मग मी डेफेंडम पण चालू केलं त्याच्यामध्ये. आणि मग बऱ्याचशा काही संस्था आहेत त्यांची विचारपूस करून हे करून मग अशा जवळजवळ आता माझ्याकडे 15 ते 20 संस्था आहेत की ज्यांना, पण माझं स्वतःचं काही ट्रस्ट वगैरे नाहीये. मी त्यांना एक्सटर्नली काही कुठली रिक्वायरमेंट असेल, फंड असतील, नुसते फंड्स देणं हे काही, म्हणजे आजकाल कॉमन ट्रेंड काय झालेला आहे की फंड तुम्ही पैसे दिलेत, तुमच्याकडे खूप पैसे आले किंवा तुम्ही कम्फर्टेबल असाल की मग लोक पैसे डोनेट करतात, फूड ग्रेन्स डोनेट करतात, हे करतात. ही एक ट्रेंड आता झालेली आहे. पण अवेअरनेस पण म्हणा, त्यात जेन्युइन लोक पण आहेत ह्याच्यामध्ये. तर ह्या एक अशा 15-20 म्हणजे आता ब्लाइंडचं पण मी काम चालू केलेलं आहे.
डोंबिवलीला ब्लाइंडची एक शाळा आहे. नंतर डेफेंडमचं तर आहेच माझं. नंतर मग आत्महत्याग्रस्त शेतकरी एक स्नेहवन नावाची ती एक संस्था आहे. मानव्य आहे. नंतर स्वरूप वर्धिनी आहे. अशा बऱ्याच संस्था आहेत. म्हणजे सोफोशोर तर काही खूप फेमस आहेत आणि त्यांच्याकडे तर खूप डोनर्स आहेत. त्यांना काही काही लोकांकडे प्रचंड रिसोर्सेस आहेत आणि काही लोकांकडे नाही आहेत. पण आता रिसोर्सेस पेक्षा अजून एक त्यातला महत्वाचा पॉइंट तुम्हाला सांगतो की लोकांना असं काय वाटतं की आपल्याकडे काहीतरी आपण फंड्स दिले म्हणजे समाजकार्य केलं, हे एकदम चुकीचं आहे. समाजकार्याचा दुसरा भाग पण असा आहे की तुम्ही ज्या डिप्राईव्ड लोक आहेत किंवा हे जे ज्या म्हणजे गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही गायडन्स देऊ शकता. त्यांना काही तुम्ही टॅलेंट पण शिकू शकता. तुमच्याकडे आहे नॉलेज आहे ते तुम्ही देऊ शकता. लोकांना काय वाटतं की पैसे दिले, फंड्स दिले म्हणजे आपण फिलॉन्थ्रॉफी झालो, तसं नाहीये. तर त्याच्यामध्ये पण आणि कॅटेगरीज आहेत. म्हणजे मी तर 3 कॅटेगरीज नेहमी सांगतो लोकांना की पहिली कॅटेगरी म्हणजे उपजत समाजसेवा किंवा समाजासाठी नेचरला परत रिपे बॅक करायचं म्हणून काहीतरी आपण करतो, हे उपजत. ज्यांचं सगळं व्यवस्थित असतं, म्हणजे त्यांच्या घरात त्यांचं पर्सनली आयुष्य चांगलं चाललेलं असतं, आर्थिकदृष्ट्या प्रोफेशनली सगळं चाललेलं असतं, कुठलं काही कमी नसते. पण त्यांना एक शिकवण असते की किंवा ती पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी म्हणजे कसं आहे की किंवा माझी आई, म्हणजे उदाहरणार्थ माझी कोण आई कॅन्सरनी गेली किंवा अजून कोण गेलं, मग अशी लोक दुःखी होऊन ट्रस्ट तरी करतात किंवा मग ते किंवा घरात एक स्पॅस्टिक मूल आहे, मग समाजसेवा करायची त्यांना इच्छा जागृत होते. ही दुसरी कॅटेगरी झाली. तिसरी कॅटेगरी, आता ही तिसरी वेगळीच कॅटेगरी. म्हणजे कसं की समाजसेवा करायची आणि सोशल मीडियावर फोटो काढून हे सगळं टाकायचं. दिखाऊपणा. काही लोक तर असे कोणाची नावं घेऊन की पैसे कलेक्ट करतात त्यांच्या नावाखाली आणि तो बिझनेस म्हणून पण करतात लोक. तर ती पण एक कॅटेगरी आहे. तर मला जर तू विचारशील तर पहिली कॅटेगरी सगळ्यात श्रेष्ठ आहे की ज्यांना काही कशाची कमी नाहीये, कुठल्याही प्रकारची, भौतिक पण नाही म्हणजे मटेरियलिस्टिक पण नाही आणि सगळं व्यवस्थित आहे, पण ते काहीतरी करतात लोकांसाठी, समाजासाठी करायचं मनापासून त्यांना इच्छा होते. हा, दॅट इज अ नॅचरल. दुसरी कॅटेगरी म्हणजे ठोकर खाऊन कोणतरी काहीतरी आपल्याकडे मिसहॅप झालंय, आपल्याकडे आपलं दुःख वाटण्यासाठी, ती एक कॅटेगरी. सो एनजीओ बरोबरच तुम्ही बिझ कनेक्ट हा एक नेटवर्किंग ग्रुप प्रिया गोखले यांच्या बरोबर सुरू केलाय. सो त्याबद्दल काय सांगाल? नेटवर्किंग आणि किती इम्पॉर्टंट आहे या सगळ्यांमध्ये? कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये तुम्हाला नेटवर्किंग हे फार इसेन्शियल आहे. प्रत्येकाला कनेक्ट असतात आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आहेत आपल्याकडे कनेक्ट, पण ऍक्च्युली ते कनेक्ट किती कामाला येतात तुमच्या. मी कोविडच्या दरम्यान मी पण 1-2 अशा बिझनेस ग्रुप्सला जॉईन झालं होतं. कुठली नावं नाही घेते मी, की पण 1 वर्षभर वगैरे केलं. दुसऱ्या एका ग्रुपला पण जॉईन झालं, तो पण प्रमोट करायचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये एक कॉमन म्हणजे काय म्हणतात कमतरता अशी जाणवली की त्या ग्रुपमध्ये तुम्ही काम करताय, दर महिन्याला मीटिंग, दर आठवड्याला मीटिंग अटेंड करताय, दर महिन्याला मीटिंग अटेंड करताय. प्रत्येक ग्रुपचे वेगवेगळे नियम आहेत. तिकडे तुम्ही ते काय त्यांचे चार्जेस वगैरे भरता आणि त्याच्यानंतर तुम्ही नेटवर्किंग करता. पण तुम्हाला ऍट द एंड ऑफ द डे खरंच किती लोकांना त्याचा फायदा होतो, कन्व्हर्जन्स किती होतात बिझनेसचे, तर 5% नाही, 5% पण नाही, मी म्हणतो 2% पण होत नाहीत. मग प्रिया गोखले मॅडम ज्या वाईड अँगल फोरमच्या त्यांची संस्था आहे आणि त्या डिझाईन विस्टा मॅगझिनच्या एडिटर पण आहेत आणि फाउंडर पण आहेत. तर त्यांचं पण त्या आणि आम्ही एकत्र हे लेट्स बिस्कनेक्ट आम्ही चालू केलं. हा ग्रुप, ह्या ग्रुपची म्हणजे बाकीच्या ग्रुप्सपेक्षा वेगळं आम्ही काय केलं, ज्यामध्ये एकतर आम्ही कुठले सबस्क्रिप्शन फी किंवा मेंबरशिप फी काही ठेवली नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये आम्ही कुठले नियम ठेवले नाहीत, कुठली पदं ठेवली नाहीत.
प्रेसिडेंट व्हाईस असलं काही नाही, कोण सगळे इक्वल फुटिंगवर. फक्त एक मी आणि त्या एका ते आम्ही रन का करतोय, तो कोणतरी हेड करायला पाहिजे म्हणून आम्ही ते रन करतोय. आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकांना प्रमोट काय, नवीन नवीन एंटरप्रेन्योर्सला प्रमोट कसं करतो की आम्ही कन्व्हर्जनचं जास्त महत्व देतो. जे बाकीची लोक फक्त नुसते रेफरन्स पास करतात आणि तुम्हाला धंदा मिळाला ऍट द एंड ऑफ द डे दे डोंट आस्क यू ऑल्सो की वर्षाच्या अखेरी त्यांना त्यांची फी मिळाली, तुम्ही त्यांच्या मीटिंगचे चार्जेस भरले, ते तुम्हाला विचारायला पण येत नाहीत. आणि तो एक असं बरेचसे काही काही असे ग्रुप्स पुण्यामध्ये पण असे ग्रुप्स आहेत काही काही की जे फक्त हे बिझनेस मॉडेल म्हणून रन करतात. आणि आम्ही त्याला थोडंसं सोशलचं म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा आम्ही कमर्शियल कुठले ऍस्पेक्ट ठेवलेलेच नाही त्याच्यामध्ये आता. मग आम्ही बिझनेस जास्त कन्वर्ट करण्यावर जास्त भर देतो. आणि आम्ही प्रोफाईल्स घेतो लोकांचे ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे, त्यांचे प्रोफाईल स्टडी करून मग त्यांना रेकमेंड करतो त्या समोरच्या क्लायंट्सला. दरवेळेलाच करता येत असं नाहीये, कारण की काही काही फील्ड असे युनिक की जिकडे आपले कॉन्टॅक्ट नसतात. पण माझे आणि त्यांचे जे कॉमन कॉन्टॅक्ट बरेचसे फील्ड कव्हर होतात, बरेचसे होतात. 100% कोणीच नाही करू शकत. 100% काय, अगदी तुम्ही 60-70% पर्यंत पण कॉन्टॅक्ट तुम्ही देऊ शकलात लोकांना तर. आणि रिकमेंडेशन दिलं ते खूप महत्वाचं आहे. रिकमेंडेशन त्याच्यासाठी त्याचा प्रोफाईल माहिती असला पाहिजे, त्याचं काम माहिती असलं पाहिजे. नुसतं मी एखाद्याचं नाव सजेस्ट केलं आणि ह्याला काम द्या तर असं नाही होत ना. बरं, तुम्हाला आधी त्याची प्रोफाईल सगळी माहिती पाहिजे. आणि आम्हाला ह्याच्यामध्ये खूप चांगले रिस्पॉन्स आले, म्हणजे लोक पीपल अप्रिशिएटेड इट. आणि खूप चांगल्या चांगल्या लोकांनी आम्हाला इन्व्हाइट केलं. BMW शोरूम वाल्यांनी त्यांनी इन्व्हाइट केलं, मॅरीगोल्ड बँक्वेट्स त्यांनी केलं, 1-2 बिल्डर्स आहेत त्यांनी केलं. नंतर असे चांगले चांगले ठिकाणी अजून पण आम्हाला ऑफर्स आहेत की त्यांच्या व्हेन्यूवर येऊन आम्ही चांगले कार्यक्रम केले, नेटवर्किंग केलं आणि त्यांचे प्रोडक्ट समजून घेतले. अजून पण आम्हाला असे कार्यक्रम करायचे आहेत. प्रो कार्ड एक असं आम्ही कन्सेप्ट काढली आता बिझकनेक्ट मध्ये की मेंबर्स वर सिरियसली वॉन्ट टू इन्क्रीज द बिझनेस, तर आम्ही ते प्रो कार्ड, इट्स नॉट अ फिजिकल कार्ड, त्या लोकांकडनं प्रोफाईल घेऊन त्यांच्यावर स्पेशली काम करतो किंवा त्यांना गायडन्स देतो, त्यांना कॉन्टॅक्ट देतो. आणि त्या पद्धतीने त्यांना काही अडचणी आल्या तर त्या सोडवायचा प्रयत्न करतो. सो तुमचं कन्स्ट्रक्शन फील्ड घेऊन किंवा लेट्स बीज कनेक्ट आणि NGO या तिन्ही गोष्टींना घेऊन तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये तर काय कामं, म्हणजे सगळ्या टाईपची बऱ्याचशा व्हरायटीची मी कामं केली. एक पर्सनल इच्छा अशी आहे की एखाद्या टेम्पलचं किंवा एखाद्या रिलिजियस प्लेसचं काम मला करायचंय. हे एक, मी बऱ्याचशा सेक्टरमध्ये कामं केली, बंगले, बिल्डिंग, फॅक्टरीज, रोड, नंतर हॉटेल्स, हॉस्पिटलचं आता काम चालू आहे. असं बरेचसे सेक्टर मध्ये केले. पण टेम्पलचं अजून मी देवस्थानांची, बऱ्याचशा देवस्थानांची पण निगडीत आहे, म्हणजे ह्याच्या मनाने आपल्या सोशल वर्कच्या कामातनं मी त्यांच्याशी पण माझं असोसिएशन आहे. पण काम नाही केलेलं फिजिकली देवळाचं वगैरे. सो ते तुम्हाला इन फ्युचर तशी इच्छा आहे करायची. आणि लेट्स बीज वाढवायचं, म्हणजे आता आम्ही साधारणतः 100-150 लोक आहेत, तर आम्ही पुढे आम्हाला साधारणतः एक पुण्यामध्ये एक 10 ग्रुप तरी करायचे. असं पुण्यामध्ये वेगवेगळे, जसं बाकीचे हे करतात तसं प्लॅन आहे इन द फ्युचर पुढच्या 5 वर्षामध्ये की 10 सॉलिड ग्रुप्स करायचे. डिव्हिजन 1, 2, 3, 4, 5, 6 असं 10 पर्यंत वेगवेगळ्या एरियाज मध्ये, आणि ते प्रोफेशनली रन करायचं. मस्त. आणि NGOशी रिलेटेड काय तुमचे? NGOशी रिलेटेड हे काम वाढवायचं आहे. आता बरेचसे सेक्टर्स आहेत जिकडे अनटॅप सेक्टर्स आहेत, की स्पेशली रुरल एरियामध्ये जास्त हे काम होत नाही. शहरामध्ये काय होतं की लोक
काही रिक्वायरमेंट आली एनजीओची की ते लगेच सोशल मीडियावर टाकतात आणि मग तिकडे लोक धावतात, काही देतात. पण रुरल एरियामध्ये काही काम कमी झालेलं आहे. म्हणजे रुरल एरियामध्ये शेतकऱ्यांचं आत्महत्या आहेत. तशी पुण्यामध्ये पण आहे, स्नेहवन नावाची संस्था आहे, तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांवर त्यांनी काम केलं. नागपूरला एक आहेत, ते पण करतात ग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनाच फक्त मदत करतात. तो एक सेक्टर आहे. ऑटिझमवर मी अजून काही काम नाही केलं, त्या सेक्टरवर पण करायचंय. आणि असे 4-5 अजून आयडेंटिफाय केलेत मी, तर त्याच्यावर करायचंय. बाकी काम ते काम वाढवायचंच आहे. पण म्हणजे आता एका ट्रस्टवर, CR रंगनाथनच्या बॉडीवर तर मी आहे, ऍडवायझरी बोर्डवर, आणि ते स्वतःहून ते दिलं. तसं तो माझा काही व्यवसाय नाही हा, पण मला गाईड करायला आवडेल. म्हणजे पुढे जाऊन एखादा ट्रस्ट वर त्यांनी कोणी देवस्थान किंवा ट्रस्टवर मला काम करायला आवडेल. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा आहे माझा की ज्यांना कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये बिझनेस करायचा आहे, नवीन सुरू करायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल किंवा तुम्ही त्यांना काय सांगाल? कन्स्ट्रक्शन मध्ये काम करणाऱ्या लोकांनाच, म्हणजे नवीन जी मुलं आहेत त्यांना एकच सल्ला आहे की तुम्ही सारखा अपग्रेड करत राहा प्रत्येक गोष्टीमध्ये. आता नवीन नवीन जशी टेक्नॉलॉजी आहे, कम्प्युटर्सच्या काही नवीन नवीन सॉफ्टवेअर्स आहेत, ते अपग्रेड करत राहा. तुम्ही स्वतःला रिस्ट्रिक्ट करू नका एखाद्या गोष्टीला, एखाद्या फील्डला, कारण की वास्ट आहे. आपण आता शहरामध्ये राहणारी लोक फक्त काय बघतो, बिल्डिंग. पण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा एक पार्ट आहे, इट्स अ व्हेरी टायनी पार्ट. इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिकडे, हायवेज आहेत. नंतर इकडे ह्या मुलांनी, म्हणजे नवीन मुलं जी आहेत त्यांना मॅसिव्ह स्कोप आहे, म्हणजे काम करण्याच्या दृष्टिकोनातून मॅसिव्ह स्कोप आहे. तुम्ही फक्त ते म्हणजे आजकाल शहरामधल्या लोकांना फक्त बिल्डिंग दिसतात, पण बाकी सगळ्या भरपूर सेक्टर्स आहेत जिकडे तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये करू शकता. बरेचसे इंडस्ट्रियल पण खूप मोठी कामं चालतात, तर तिकडे पण खूप स्कोप आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, आता हे नवीन गव्हर्नमेंट जे आहे, मोदी गव्हर्नमेंट, ते इन्फ्रास्ट्रक्चरवर पण खूप कॉन्सन्ट्रेट करतं. इन्फ्रास्ट्रक्चर वर कॉन्सन्ट्रेट, म्हणजे तुम्ही त्या फील्डमध्ये गेला तर तुम्हाला स्कोप खूप मिळू शकतो. पण इनोव्हेशन खूप होणार आहे पुढे जाऊन, आणि स्वतःला अपग्रेड, सारखं अपग्रेडेशन, आणि पॉसिबल आहे ते आता. कारण की तुम्हाला आता बरेचसे व्हेरियस कोर्सेस अवेलेबल आहेत, रिलेटेड टू कोर्सेस अवेलेबल आहेत. नवीन तुम्ही सॉफ्टवेअर शिकू शकता, आणि तुम्ही इनोव्हेट करत राहा. बाकी काही नाही, शिकत राहा शेवटपर्यंत. हो, आजचा एपिसोड खूपच छान झाला. आणि आय होप म्हणजे नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा यातून बरीच माहिती सुद्धा मिळाली असेल. सो थँक्यू सो मच सर, आजच्या एपिसोड मध्ये आलात आणि छान इन्फॉर्मेशन शेअर केलात. नमस्कार. थँक्यू. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. धन्यवाद.